आपण पाहूया. सिद्धिविनायक मंदिर न्यासाने सर्वसामान्य नागरिकांसाठी डायलिसिस सेंटर सुरू करण्याचं ठरवलेलं आहे आणि यामध्ये 120 पेशंट्सना या डायलिसिस सेंटरमुळे फायदा होणार आहे. त्याचबद्दल सांगतोय आमचा करस्पॉन्डंट उदय जाधव. सिद्धिविनायक मंदिर न्यासाने 22 अत्याधुनिक अशा डायलिसिस मशीन्स आणून एक नवीन डायलिसिस सेंटर सुरू केलेलं आहे. कशा स्वरूपामध्ये हे असणार आहे आणि किती लोकांना याचा फायदा होणार आहे आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत कार्यवाह आहे मंदिर न्यासाचे मंगेश शिंदे साहेब. कसं हे डायलिसिस सेंटर असणार आहे आणि कधीपर्यंत उद्घाटन होणार आहे आणि पेशंट्सना खास करून कशा प्रकारे याचा फायदा होणार आहे? मुंबई शहरामध्ये जी डायलिसिसची जी आवश्यकता आहे ती साधारणतः 43,000 डायलिसिसची आवश्यकता आहे आणि त्या प्रमाणात तेवढे डायलिसिस देण्याची सुविधा शहरामध्ये उपलब्ध नाही. त्या प्रमाणात फक्त 18,000 डायलिसिस दिले जात आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि सिद्धिविनायक गणपती ट्रस्ट दोघंही त्यासाठी प्रयत्न करतात. तर त्याच एक उपक्रमाचा भाग म्हणून श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने श्री वीरा देसाई जैन संघ यांच्या समन्वयाने एक डायलिसिस सेंटर आम्ही इथं सुरू करत आहोत. आपण हे बघतात या ठिकाणी सगळी मॉडर्न मशिनरी आपण बसवलेली आहे. डायलिसिसच्या मशीन या ठिकाणी आपण बसवल्या आहेत. 22 डायलिसिस मशीन आहेत या ठिकाणी आणि हे सेंटर 3 शिफ्टमध्ये कार्यरत राहणार आहे आणि या सेंटरची जी कॅपॅसिटी आहे ती 120 पेशंटची कॅपॅसिटी आहे. दररोज 60 डायलिसिस या सेंटरमध्ये होतील. वर्षाला साधारणतः 15,000 डायलिसिस या सेंटरमधून रुग्णांना दिल्या जातील. हे सेंटर 1 फेब्रुवारीपासून कार्यान्वित करण्याचा आमचा जास्तीत जास्त प्रयत्न राहील आणि तत्पूर्वी सर्व रुग्णांची नोंदणी होऊन रुग्णांची निवड केली जाईल आणि 1 फेब्रुवारीपूर्वी उद्घाटन होऊन हे सेंटर सुरू होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई.